नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल ऑफिशियल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण असेच एका क्रिकेट सामन्याबद्दल माहितीपर व्हिडिओ घेऊन येणार आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. एकूण असेच क्रीडा स्पर्धेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट, खेळाडूंची वैयक्तिक कामगिरी आणि इतर खेळांची माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की सध्या T20 विश्वचषक महिला स्पर्धा इंग्लंड येथे पार पडत आहे. भारतीय संघाने सलग 2 सामने जिंकून या स्पर्धेची झोकात सुरुवात केलेली होती, पण तिसरा सामना काहीसा भारताला जड गेला आणि भारताचा या सामन्यात पराभव झाला. समोर होती माजी विजेती दक्षिण आफ्रिका संघाची टीम आणि दक्षिण आफ्रिका संघासोबत खेळताना भारतीय संघ बॅकफूटवर लोटला गेला. त्यास कारणीभूत हे होतं की भारतीय संघाने खूप सोपे झेल घातले. आजच्या सामन्याच्या या विश्लेषणाबद्दल आपण जाणून घेणार आहोत की नेमके भारतीय संघाने नेमकं काय चुका केल्या आहे आणि त्यामुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला जे असेल तर क्रिकेट प्रेमींपर्यंत शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. T20 विश्वचषक 2026 महिला स्पर्धा इंग्लंड येथे सध्या पार पडत आहे. भारतीय संघाने 2 सामने जिंकून स्पर्धेची सुरुवात अत्यंत तोलामोलाची केली होती, पण तिसऱ्या सामन्याने भारतीय क्रीडा फॅन म्हणजे क्रिकेट फॅनची फार मोठी निराशा झालेली आहे, कारण भारतीय महिला संघाला पराभूत व्हावे लागले. सलग 2 सामन्यात भारताची सलामीवीर स्मृती मंदानाने अर्धशतक ठोकून आपण फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले होते, पण हा फॉर्म काही वेळातच विरघळून गेला. तिसऱ्या सामन्यामध्ये बलाढ्य दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारतीय संघ पार ढेपाळली होती आणि स्मृती मंदानाची विकेट म्हणजे पूर्ण भारतीय संघ गडगडतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. स्मृती मंदानाची विकेट किती महत्त्वाची आहे हे दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांना सुद्धा माहिती होतं. त्यांनी तिला प्रत्येक वेळेस अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी तिची विकेट पडली आणि भारतीय संघ पूर्ण ढेपाळला. स्मृती मंदानानंतर पूर्ण फलंदाजीची मदार ही साहजिकच जेमिमा रॉड्रिक्सवर येते. जेमिमा रॉड्रिक्स देखील खेळली नाही तर भारतीय संघ पूर्ण सपशेल अपयशी ठरतो, कारण हरमनप्रीत सिंग ही भारतीय संघाची कर्णधार अजून सुद्धा देखील फॉर्ममध्ये नाही. एखादी मॅच ती खेळते आणि रिचा घोष ही फटकेबाजी करते, तसेच ती मधल्या फळीमध्ये येते आणि ओपनिंगला जी सलामीला येते ती शेफाली वर्मा ती सुद्धा फटकेबाजीच्या नादात आपली विकेट गमावते. त्यामुळे नक्कीच फलंदाजीचा भार जेमिमा रॉड्रिक्सवर जास्त असतो आणि स्मृती मंदानावरती ज्या सलामीला येते तिच्यावर देखील फलंदाजीचा भार असतो. या दोघांपैकी एकही खेळाडू जर खेळली तर भारतीय संघ विशाल स्कोर सुरुवात करतो. त्यामुळे भारतीय संघाची या सामन्यामध्ये पराभव झालेला आहे. पराभवाचे कारणे आपण आता पाहूयात. नेमकं पराभव काय झाला. दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध खेळताना 150+ धावा फार अपुऱ्या आहेत. 200+ धावा जर असत्या भारताच्या तर काहीसा निकाल वेगळा लागला असता. खराब क्षेत्ररक्षण झालं. 2 सोपे झेल भारताने सोडले. इथेच भारताचा पराभव फिक्स होता. पण गोलंदाजीमध्ये भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करताना पॉवर प्लेमध्ये 2 विकेटा जरी मिळवल्या तरी त्यांच्याकडे दक्षिण आफ्रिका संघाकडे 7व्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करणारे उत्तम दर्जाचे फलंदाज उपलब्ध असल्यामुळे त्यांची फलंदाजी फार खोल होती. 200+ धावा जरी असत्या तरी त्यांनी टार्गेट चेस करण्याचं ध्येय समोर ठेवलं असतं, पण तुटपुंजी धावसंख्या असल्याने त्यांना काही संघर्ष करावा लागला नाही आणि 150+ धावा त्यांनी सहज पार केल्या. सुरुवातीला धक्के त्यांना सुद्धा बसले होते, पण त्या धक्क्यांतून सावरत त्यांनी ही मजल मारली. भारतीय संघाला आता पुढचा सामना बांगलादेश संघासोबत खेळायचा आहे. बांगलादेश सोबत जिंकल्यानंतर भारताला पुढचा सामना म्हणजे सागरी गटातील शेवटचा सामना हा ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघासोबत खेळायचा आहे. जो संघ या विश्वविजेता पदाचा देखील मानकरी म्हणून संभाव्य विजेता म्हणून त्या संघाकडे बघत आहे. त्यामुळे भारतीय संघाचा प्रवास हा काहीसा आता कठीण होत चाललेला आहे. भारतीय संघाने दोन्ही सामन्यात विजय मिळवला तर भारतीय संघ कदाचित जाऊ शकतो सेमीफायनलपर्यंत. पुढे भारताचा प्रवास अजून देखील कठीण होणार आहे, पण पाकिस्तानचा प्रवास इथेच संपलेला आहे. त्यामुळे भारतीय संघ आता नेमकं आपल्या गटातून दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि अजून कोणता संघ यासाठी झगडतोय. सेमीफायनलसाठी नेमके 2च संघ जाणार आहे. आता ऑस्ट्रेलिया, भारत आणि दक्षिण आफ्रिका या तिघींपैकी कोणता संघ पात्र ठरतोय आपल्या गटातून हे पाहणं रंजक ठरणार आहे. त्यामुळे
भारतीय संघाने फलंदाजीमध्ये सुधारणा करणे फार गरजेचे आहे. एकट्या स्मृती मंडळावरती अवलंबून राहणं आता परवडणार नाही. विश्वविजेतेपद पटकावता असेल तर सांघिक कामगिरी देखील चांगली करावी लागेल. गोलंदाज आपली छाप पाडत आहेतच, पण फलंदाज आपली जबाबदारी निभावण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे 1-2 खेळाडूंचा विचार करता बाकीचे खेळाडू सपशेल फलंदाजीमध्ये अपयशी ठरत आहेत. विश्वचषक जिंकायचा असेल तर फलंदाजीने जबाबदारी ओळखून फलंदाजी करायला हवी. अशी खेळपट्टी कशीही असू दे, खेळपट्टी कुठल्याही प्रकारची असू दे, तिथे फलंदाजाने सेट होऊन फलंदाजी करायला पाहिजे. आता पुढील सामन्यामध्ये बांगलादेश विरुद्ध भारतीय संघ नेमकं कसा खेळतो. भारतीय संघ विश्वविजेतेपदाच्या शर्यतीमध्ये आहे, पण ते त्यांना दडपण कसं ते स्वीकारतात हे पाहणे देखील रंजक ठरणार आहे. चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.